हॅलो गाईज आजची जी रेसिपी आहे ती आहे मटकीची मिसळ मी करणार आहे। हे पहा ही मटकी आहे। सो मिसळ पावची रेसिपी मी दाखवते आहे आज। ही छोटी मिसळ आहे, मटकी आहे, छानपैकी त्याला मोड पण आले गाईज। ओके, सो ही मी रात्री भिजत ठेवलं होतं आणि सकाळी त्याचं पाणी काढून त्याला असंच डब्यातच ठेवलेलं मी एका, आणि छानपैकी मोड आले तुम्ही बघू शकता। आता त्याच्यासाठी साहित्य मी सांगत आहे। इथे मी घेतला आहे गाईज ही हिरवी मिरची, कोथिंबीर, आला लसणाची पेस्ट आहे, पण ह्याच्यामध्ये लसूण आणि आल्याचं प्रमाण खूप कमी घेतलं आहे गाईज मी। आणि इथे मी घेतला आहे हा आहे आपला काळा वाटण, म्हणजे ह्याच्यामध्ये ओला खोबरा आणि सुका खोबरा, कांदा आणि थोडेसे गरम मसाले, जे पण आपले दालचिनी, लवंग, तेल, खसखस सर्व काय ह्याच्यामध्ये ॲड केलं। बडीशेप सुद्धा आहे ह्याच्यामध्ये। सो त्याची ही पेस्ट आहे भाजून, जे आपण चिकनला, मालवणी चिकनला जशी पेस्ट करतात तीच पेस्ट आहे सेम। ओके, आणि इथे मी घेणार आहे आता मालवणी मसाला, हळद पावडर आणि धने पावडर। इथे वाटण मी घेतलं आहे गाईज, ह्याच्यामध्ये 2 टमॅटो आणि 2 कांदे एकत्र मी ग्राइंड करून घेतला आहे। सो आता आपण फोडणी करूया। राई छान तडतडली, आपण हिंग ॲड करूया थोडीशी, आणि ही जी पेस्ट आहे डायरेक्ट पेस्ट ॲड करूया आणि छानपैकी पेस्टला भाजून घ्यायचं आपल्याला। आता मी पेस्टला छान भाजून घेत आहे। आता ह्याच्या बरोबरच आपल्याला आपला हिरवा वाटण सुद्धा ॲड करायचं आहे। हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, आलं, ओके, हे एकत्र सर्व भाजून होणार आहे आपलं। आणि त्याच्याबरोबरच एकदम चटपट रेसिपी आहे गाईज ही। धने पावडर घेतले 1/2 टीस्पून, मालवणी मसाला घेतला आहे 1 टीस्पून। आपल्याला कितपत तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही घ्या। आणि इथे घेतलं थोडंसं हळद पावडर, ओके, आणि छान भाजून घेऊया आता आपण। हे तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। आता आपण मीठ ॲड करून घेऊया। पहा तेल सुटायला लागलं, पण छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं। मग आपल्याला याच्यामध्ये थोडासा वाटण ॲड करूया, कांदा लसूणचा आपला जो काळा मसाला आहे हा। आता गाईज हे पहा एवढंच घेणार आहे, फक्त फ्लेवर येण्यासाठी आपला काळा मसाला। तुम्ही याच्यामध्ये ड्राय काळा मसाला जो भेटतो ते पण तुम्ही वापरू शकता, ओके। आता मसाला छान भाजून झाला, आपण मटकी ॲड करूया याच्यामध्ये आणि छान परत त्याला एकदा फ्राय करून घेऊया आणि मग आपल्याला पाणी ॲड करायचं। आता त्यात पाणी ॲड करूया आपण, आणि 1-2 शिट्टीमध्येच आपला मिसळ रेडी होणार खाण्यासाठी। आता आपण कुकर बंद करून घेऊया गाईज, 1-2 शिट्टीमध्ये रेडी होणार आपलं आता मिसळ। आता गाईज हे पहा आपली मिसळ मस्त तयार झाली आहे, रेडी झाली। आता आपण सर्विंग करायला घेऊ। इथे मी लिंबू कट केलं आहे, कांदा बारीक काप करून घेते एकदम, कारण मला कच्चा कांदा नाही आवडत, मुलासाठी काप करून घेते। इथे आहे फरसाणचा डब्बा माझा, आणि हा खातात फरसाण, खूप छान लागतो मिसळ बरोबर, ओके। आता आपण सर्विंग करायला घेऊ। इथे पाव पण एकदम फ्रेश आणि मस्त गरमागरम पाव आणलेत गाईज बेकरीतनं। तो पहिला माझ्या मुलाला देते मी। खूप छान झाली मिसळ। हे झटपट इन्स्टंट मिसळ, म्हणजे झटपट होणारी एकदम, ओके। आता आपण ह्याच्यावर पण फरसाण थोडासा ॲड करूया। आयुष कम टू इट। आता गाईस ह्याच्यामध्ये मी थोडासा कांदा, लिंबू पिळत आहे थोडासा,
त्याला आवडतो जास्त कांदा, पण मला नाही आवडत कच्चा कांदा खायला. आता त्याला बोलवते, एक स्पून देते त्याला खायला. तर अशी आपली मिसल पाव रेडी झाली गाईस खाण्यासाठी. तो त्याला मी देऊन येते. आयुष्कान, तुला पाहिजे मिसळ? दू थोडीशी घे. आता ही माझी प्लेटमध्ये मी घेते मिसळ. मला कसा कांदा नाही आवडत, सो मी साधी अशी मिसळ घेणार. त्याच्यावर भरपूर लिंबू पिळणार, मला लिंबू जाम आवडतो. आणि आंबट करणार त्याला आणि कच्चा मॅश करणार. चला गाईस, तुम्ही पण या जेवायला. सो अशी झाली आपली मिसळ रेडी. एक घास तुम्हाला दाखवते मी. हे पहा, हा गरम. आणि आमच्या इथे पाऊस पडत आहे बाहेर. चला गाईज, अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू. आणि कमेंटसुद्धा करा गाईज प्लीज. ओके, थँक्यू.